नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोसंबी किंवा संत्रा बागेवरती जे आपण फवारणी करतो या अवस्थेमध्ये म्हणजे आपल्या गुंडीची साईज ही असेल किंवा याच्यापेक्षा थोडी छोटी असेल तरी सुद्धा आपल्याला फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपली फवारणी चालू आहे आणि त्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की फवारणी कशा पद्धतीत बागेमध्ये गेली पाहिजे। मित्रांनो, सध्या 39, 40, 41 पर्यंत टेम्परेचर वाढलेलं आहे आणि याच हिशोबानं मिलीबगचं सुद्धा अटॅक आपल्या बागेवरती झालेला आहे। तर आपल्याला फळ सेटिंग चांगली झाली पाहिजे, त्याचबरोबर मिलीबगचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे, बुरशी येणारी आली नाही पाहिजे। त्याच्यासाठी आपण काय काय घेतलं हे मी तुम्हाला दाखवतोय आणि त्याचे फायदे सुद्धा काय होणार आहे हे पण तुम्हाला मी समजून सांगतो या ठिकाणी। तर मित्रांनो, आपण काय केलंय की कोळीचा प्रादुर्भाव हा एप्रिल महिन्यामध्ये जास्त वाढत असतो किंवा 35 डिग्री टेम्परेचर प्लस झाल्यानंतर त्याच्यानंतर 35 ते 40 डिग्री टेम्परेचर ज्यावेळेस होतं त्यावेळेस मिलीबगचा प्रादुर्भाव हा झटपट वाढत असतो आणि भरपूर बागेवरती त्याचा अटॅक सुद्धा दिसून येतो। मित्रांनो, फवारणी करताना खोड, झाडाचं आळं, त्याचबरोबर आपल्याला काय करायचं की झाडावरती सुद्धा व्यवस्थित फवारणी झाली पाहिजे, ही काळजी मात्र नक्की घ्यायची। त्याच्यानंतर आपण हे जे कोळीनाशक घेतलंय आबामॅक्टिन म्हणून येत आहे, तर याच्यामध्ये 1.9% मध्ये हे कोळीनाशक आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला याची फवारणी करायची। मित्रांनो, पहिल्या अवस्थेतील मिलीबग हा याने सुद्धा जातो किंवा कोणतंही साधं कीटकनाशक असलं तरी सुद्धा जातो, परंतु ज्यावेळेस त्याच्यावरती आवरण तयार होतं त्यावेळेस तो मरत नाही, म्हणजे त्याच्यापर्यंत औषध पोहोचवत नाही। मित्रांनो, हे झालं कीटकनाशक, हे वापरायचं आपल्याला 1 ते 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी। त्याच्यानंतर आपण दुसरं जे घेतलंय ते म्हणजे साप बुरशीनाशक। वातावरण स्वच्छ आहे, त्याचबरोबर वातावरणामध्ये कुठल्या प्रकारचा फॉल्ट नाही, त्यामुळे आपल्याला साधं बुरशीनाशक या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण फक्त कार्बेंडायझिम प्लस मोनोकोजेब याचं कॉम्बिनेशन म्हणून हे साप बुरशीनाशक घेतलेले। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, त्याच्याबद्दल काही अडचण नाही। फक्त 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा। मित्रांनो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फळ सेटिंग आणि जी फळगळ होत असते शेतकऱ्यांची। काही शेतकऱ्यांच्या ज्या बागा आहेत त्या उशिरा फोडण्यात आल्या आणि त्याच्यानंतर फळांचा आकार या पद्धतीत न राहता याच्यापेक्षा सुद्धा छोटा आहे, चामडा नाजूक आहे आणि त्याच्यानंतर फळ गळण्याचा धोका हा जास्त संभवतो। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचंय की आपण जे घेतलंय ते म्हणजे या ठिकाणी सिलिकॉन पावडर, सिलिकॉन दिसतंय तुम्हाला, सिलिकॉन कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता, चांगल्या कंपनीचं सिलिकॉन वापरा आणि त्याच माध्यमातून तुमच्या फळावरती एक असा लेअर तयार होईल जेणेकरून इन्सेक्टचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होईल आणि जे आपली फळं आहेत टेम्परेचर वाढतंय तर त्याच्यापासून बचाव करण्याचं काम हे सिलिकॉन करतं। पानाची जी आता सध्या मुर्गबार फोडण्याची तयारी चालू आहे शेतकऱ्यांची, तर पानामध्ये सुद्धा रटपाना, हिरवेपणा आणि झाडसुद्धा एकदम व्यवस्थित हिरवगार दिसण्यासाठी आणि फळं हिरवी होतातच, परंतु या उष्णतेच्या झाडापासून आपल्याला वाचवण्याचं काम कोण करतं तर सिलिकॉन। तुम्ही आर्थोसिलिसिक ॲसिड सुद्धा घेऊ शकता आणि सिलिकॉन घेतलं तर किमान 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। मित्रांनो, आता दुसरा मुद्दा येतो, आपल्या फळांना उष्णतेच्या झाडापासून कोण वाचवणार, तर या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतंय तर हे आहे 13-0-45। 13-0-45च्या माध्यमातून नायट्रोजन प्लस आपल्याला पोटॅश भेटणार आहे आणि त्याच हिशोबानं हे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी तर काम करतात, परंतु आपली जी फळं आहेत बारीक आकाराची आहेत तर ती झटपट या ठिकाणी चांगली वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि आपली फळगळी कमीत कमी होणार आहे। याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ही 4 जे मॉलिक्यूल आहेत ते एकत्र करून आपण फवारणी करू शकतो। काळजी एवढीच घ्यायची की प्रत्येक मॉलिक्यूल हा बकेटमध्ये आपल्या व्यवस्थितरित्या मिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला जो ड्रम असतो किंवा ट्रॅक्टरची ही जी टाकी आहे ही 300 लिटरची ड्रम आहे आणि 300 लिटरची टाकी असताना याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे, म्हणजे सुरुवातीला एका बकेटमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये वापरायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही स्प्रेडरचा सुद्धा वापर करू शकता, पीएच मेंटेनरचा सुद्धा वापर करू शकता। तुमचं जर पाणी व्यवस्थित नसेल तर नक्कीच पीएच मेंटेनरचा वापर तुम्ही करून या ठिकाणी आपल्या बागेमध्ये फवारणी करू शकता। मित्रांनो, या उष्णतेच्या झाडापासून आपली जर फळं वाचवायची असेल तर व्यवस्थित फवारणी करा। मिलीबगसाठी खोड, फांदी, झाडाचं आळं हे सर्व आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये चक्कर मारा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की मिलीबगचा प्रादुर्भाव किती झालेला आहे। मित्रांनो, त्यासाठीच आपल्याला अशा पद्धतीने फवारणी जर केली निश्चितच फायदा होईल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।